रजनीकांतची गंमत अशी होती की रजनीकांत हा मूळ काँग्रेस विचारांचा आहे, घराणेशाहीमधून आलेले बरोबर. नेपो हो. किड्स म्हणतात. नेपो किड. तसं तो एक, पण साऊथमध्ये सगळेच नेपो किड्स आहेत. तमिळ अस्मिता आणि ती अस्मिता ही ते एक देश आहेत अशीच आहे. तमिळनाडूचे सुरुवातीचे सिनेमे, त्यातले काही सिनेमे आपला कुठपासून संबंध होतो बघा, कोल्हापूरमध्ये तयार झालेले आहेत. जयललिता या उत्तराधिकारी म्हणून जेव्हा अम्मा बनून आल्या तेव्हा त्यांनी महिलांचा सगळा ऑडियन्स आपल्याकडे घेतला. कामराजांचं असं एक विधान आहे, नटांनी स्थापन केलेलं सरकार कसं असू शकतं. कमल हसन सारखा माणूस आपल्याकडे कोणत्याही राज्यामध्ये चालणार नाही. आणि मुळात हे लोक इतक्या वर्षांपासून राजकारण करता करता द्रविडन आयडिओलॉजी विसरलेत की काय? हे थरकुरी आहेत. विजयचे समर्थक म्हणजे लहान मुलं आपल्या आई वडिलांना, घरातल्या मोठ्या माणसांना सांगतायत की मत द्यायचं तर विजय मामालाच द्यायचं, नाहीतर तुझ्या जेवणात मी विष कालवीन. नमस्कार, मी प्रशांत कदम. तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीचा निकाल आला त्यानं अनेकांना आश्चर्यचकित केलं, अनेकांना धक्का देखील बसला. आणि या निकालानं पुन्हा एकदा द्रविडियन पॉलिटिक्स आणि तमिळ सिनेमा यांचं नातं किती घट्ट आहे हे अधोरेखित केलं. आणि हे खरं तर आत्ताचं नाही आहे, म्हणजे आत्तापर्यंत तमिळनाडूमध्ये 5 मुख्यमंत्री असे आहेत की जे फिल्म जगताशी संबंधित राहिलेले आहेत. 1967 नंतर जर तुम्ही बघितलं, जेव्हापासून द्रविडियन पॉलिटिक्सची सुरुवात झाली, पनीर सेल्वम हे पहिले मुख्यमंत्री होते ज्यांचा काहीही संबंध फिल्म इंडस्ट्रीशी नव्हता. त्याच्या आधीचे सगळे मुख्यमंत्री या ना त्या कारणानं या इंडस्ट्रीशी संबंधित होते. आणि म्हणूनच ज्यावेळी TVK थलपती विजय यांच्या या पक्षाला इतका मोठा विजय मिळालेला आहे, काय नेमकी ही क्रेज आहे, हा फेनॉमिनन नेमका काय आहे, आणि तमिळ समाज संस्कृतीमध्येच द्रविडियन पॉलिटिक्स आणि तमिळ सिनेमा हे 2 जुळ्या भावंडांच्या प्रमाणे वावरताना दिसतात का आपल्याला, ज्यांची सीमारेषा कधीकधी एकमेकांच्यामध्ये क्रॉस पण होते. या सगळ्याबद्दल जरा बोलणार आहोत. आधीचे सिनेमा आणि राजकारणाशी असलेले संबंध, त्याचे काही ऐतिहासिक किस्से, या सगळ्याशी थोडंसं जरा आपण परिचित होणार आहोत. आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आत्ता माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि सिनेमा या विषयाशी ज्यांचा प्रदीर्घ घनिष्ठ संबंध आहे असे ज्येष्ठ पत्रकार मुकेश माचकर सर आहेत. सर, आश्चर्य वाटलं तुम्हाला तमिळनाडूच्या निकालांनी? एखादा फिल्म स्टार 2 वर्षापूर्वी एखादा पक्ष स्थापन करतो आणि त्याला इतकं घवघवीत यश मिळतं. काय नेमकी पहिली प्रतिक्रिया होती निकालानंतरची? मी पहिली प्रतिक्रिया देण्याच्या आधी एक डिस्क्लेमर देतो. हां. मी काही राजकीय विश्लेषक नाही, एका नियतकालिकाचा संपादक असलो तरी. आणि तमिळ सिनेमा किंवा याचा काही असा गंभीर अभ्यासक असा नाही. मी दक्षिण भारतीय सिनेमा चर्चेत येण्याच्या आधी, थोडा आधीपासून त्या सिनेमाचं फॉलोअर आहे, आस्वादक आहे. विशेषतः तमिळ सिनेमाचा फॉलोअर आहे. त्याच्यामुळे, आणि दक्षिण भारतीय सिनेमामध्ये तुम्ही कुठल्याही भाषेतला सिनेमा पाहिला की आपोआप तुमचा संबंध तिथल्या राजकारणाशी येतो. बरोबर. कारण तिथे हातात हात घालून ते चालतं. त्यामुळे त्या निमित्ताने तो एक जो राजकारणाचा भाग आहे तो मला समजला. तर तेवढ्या काय वैचारिक चौकटीमध्ये आपण ही चर्चा करू. काहीतरी फार तेच म्हणजे की थोडं हा फेनॉमिनन नेमका काय आहे याच्याबद्दल जे कुतूहल निर्माण झालेलं आहे त्याच्यातल्या थोड्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आपण जाणून घेऊयात. म्हणजे सुरुवात जर आपण अण्णादुराईंपासून केली तर ते सुद्धा स्वतः एक लेखक होते, करुणानिधी लेखक होते, MGR ते अभिनेते होते, मग जयललिता, स्वतः स्टॅलिन यांनी पण एका चित्रपटामध्ये काम केलेलं आहे, जरी त्यांना आपण आता अभिनेता म्हणत नाही या सगळ्या याच्यामध्ये. आणि आत्ता सुद्धा म्हणजे जर समजा विजय मुख्यमंत्री झाले आणि उदयनिधी जर विरोधी पक्ष नेते झाले तर ते स्वतः ऍक्टर आहेत, प्रोड्युसर टर्न ऍक्टर आहेत. तर इतका सगळा संबंध जो आहे तो या राज्यामध्ये असा फिल्मचा आणि राजकारणाचा घट्ट का आहे, त्याची म्हणजे बेसिक कारणं तुम्हाला काय दिसतात? आपण आत्ताच्या TVKच्या विजयापासून सुरुवात करूया. तर त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया आहे अचंबाची, बरोबर? माझी प्रतिक्रिया आहे अचंब्याची. तीच सगळ्या देशाची आहे. त्यातला एक भाग असा आहे की आपल्याकडे नॉर्थ ऑफ इंडियाज बहुतेक लोकांना दक्षिण भारतीय लोक म्हणजे मद्रासी असं इतकं सुमार आपलं आकलन असतं. आणि ती मंडळी काहीतरी भावनेच्या आहारी जाऊन
सिनेमा नटांना निवडून देतात, व्यक्तिपूजक आहेत, हो, अशी एक हो. आपली समजूत असते. तर तसं नाही, काय बऱ्याचशा कमेंट अशा आल्या होत्या बरं का, की म्हणजे येतातच. तुम्ही नॉर्थ इंडियाला गायपट्टा म्हणता आणि इकडं तुम्ही नाही 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 हां, नाही, ते कम्प्लीट म्हणजे अज्ञान आहे आणि त्या अज्ञानामुळे टी व्ही केवर फारसं लक्ष कोणी दिलं नाही. खुद्द तामिळनाडूमध्ये सुद्धा हीच रिॲक्शन आहे. पण अर्थातच मतदारांनी पहिल्या फटक्यात 34% मतं दिलेली आहेत. त्यामुळे तो अंडरकरंट तिकडच्या लोकांच्या लक्षात आलेला नाही. अचंबा एवढ्याचसाठी आहे की सगळ्यांची अशी समजूत होती की हा किंग मेकरमध्ये हा निश्चितपणे जास्त जागा घेणार आहे. याला एक फट सापडलेली आहे. त्या फटीतून हा एक 10, 12, 15, 20 एवढ्या जागा घेईल आणि मग त्याच्यावर अवलंबून राहायला लागेल आणि ही विल कॉल द शॉट्स. पण तसं न होता कदाचित त्यालाही अपेक्षित नसेल की तो डायरेक्ट आता मुख्यमंत्री बनण्याच्या वाटेवर आहे, काही वेगळं घडलं नाही तर, बरोबर. जे फारसं घडण्याची शक्यता नाही. तर अचंबा आपण बाजूला ठेवला तर मुळात ही गोष्ट एक एक सिनेमा नट कुठून तरी येतो आणि तो डायरेक्ट राजकारणात आला, त्याला राजकारणातलं काय कळतं. म्हणजे ही प्रकाश राजनी पण हो, DMKचं समर्थन करताना ही लाईन मांडली होती. बरोबर. हो, व त्याच्यावर काउंटर असा होता की स्टॅलिननी आपल्या मुलाला उदयनिधीला डेप्युटी CM केलं तेव्हा त्याच्याकडे काय गुणवत्ता होती, तो त्यांचा मुलगा होता, हीच गुणवत्ता होती. तर आपल्याला तिकडच्या अभिनेत्यांचं जे राजकारणाचा संबंध आहे तो आपल्याला समजून घ्यायला लागेल. आता हा जो विजय आहे, विजयबद्दल पण मुळात फार कमी माहिती आहे. कारण आपल्याला रजनीकांत आणि कमल हसन हे दोघे माहीत आहेत कारण त्यांनी हिंदीत काम केलं. बरोबर. विजयचे सिनेमे जे चॅनल्सवरती हिंदी डबिंग होऊन आले असतील ते बहुतेकांना माहीत आहेत. त्याच्या सिनेमांच्या दिग्दर्शकांनी इथे जी काही कामगिरी केली, म्हणजे जवान बनवला शाहरुख खानबरोबर, त्या दिग्दर्शकाबरोबर त्यांनी सर्वाधिक यशस्वी काम केलेलं आहे. हा 90sमध्ये आलेला माणूस आहे, हा आत्ताचा नट नव्हे. हो, हा 1990च्या दशकात तो अगदी गोलमटोल होता. त्याचे वडील S.A. चंद्रशेखर हे दिग्दर्शक, तिकडचे मोठे दिग्दर्शक, ओके. त्यांनी हिंदीमध्ये सुद्धा दिग्दर्शित केलेले आहेत सिनेमे. बरं. त्यांनी त्याला सिनेमात आणून सेटल करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण सुरुवातीचा बहुतेक काळ हा एक ठोकळा आहे आणि तो पण पुन्हा गोलमटोल अशा पद्धतीचा ठोकळा आहे. म्हणजे फार काय आता म्हणजे आपल्याकडे ज्याला घराणेशाही मधून आलेले नेपो किड्स म्हणतात नेपो किड. तसं तो एक, पण साऊथमध्ये सगळेच नेपो किड्स आहेत. तसा आहे असं वाटलं होतं, तसं आहे असंच त्याला ट्रीटमेंट मिळाली. नंतर तो त्याची वाट शोधत आला पुढे. त्याच काळामध्ये त्याला त्याच्या वडिलांनी राजकारणात आणायचा प्रयत्न केला होता. बरं. त्याच काळामध्ये म्हणजे हे 2000च्या आसपास असेल, तेव्हा तो वडिलांचं घर सोडून बाहेर पडला होता की मला अजून सिनेमा करायचा आहे, मला राजकारण करायचं नाही. ओके. मात्र तो 2009मध्ये त्याचे जे फॅन क्लब्स होते हो, ते फॅन क्लब्समधून त्यांनी त्याचं काम केलं. आता ही एक फॅन क्लब नावाची जी कल्पना आहे ती आपल्याला समजून घ्यायला हवी की एकदम एवढा रेझोनन्स लोकांमधून एखाद्या नटाला कसा मिळतो. बरोबर. म्हणजे अनेकांना फक्त ते हे दिसतंय की 2024ला नाही, 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 वर्षापूर्वी झालेला पक्ष आहे, असं नाहीये. नाही 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 2009 पासून विजय सुरू झाला. तुम्ही कमल हसन घ्या, तुम्ही रजनीकांत घ्या, तुम्ही आणखीन कोणताही राजकारणाशी संबंधित असलेला नट घ्या, या सगळ्या मंडळींचे फॅन क्लब जे असतात, आपली समजूत अशी आहे की ही मंडळी हे जे फॅन क्लबचे लोक आहेत ते त्या स्टारचे, म्हणजे हे सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट काय, तर ते त्या स्टारचा कुठलाही सिनेमा येणार असेल तर त्याचे राज्यभरातले सगळे पहिले शो, ऑलमोस्ट पहिले 2 दिवस हे त्यांनी बुक केलेले असतात. त्याच्यातून एकतर त्यांना ओपनिंग मिळतं, बरोबर, सिनेमाची रिकव्हरी होते, क्रेज तयार होते. इथे अरोरा टॉकीजला सुद्धा एवढे मोठे कटआउट उभारून त्याला दुधाने अभिषेक करण्याचा वगैरे प्रकार चालायचा. पण फॅन क्लब एवढंच करत नाहीत. बरं. फॅन क्लब हे जसं वाईट अर्थाने आपण शब्द वापरतो स्लीपर सेल, बरोबर. आणि ते आपण दहशतवाद्यांच्या संदर्भात वापरतो. ते राजकीय विचारधारांचे पण असतात. तुमच्या माझ्या व्यवसायांमध्ये पण काही राजकीय पक्षांचे स्लीपर सेल होते जे आता जागे झाले. तसे हे जे फॅन्स आहेत, हे फॅन्स म्हणजे त्यांचे राजकीय कार्यकर्तेच असतात. त्यांच्यासाठी त्यांचा पक्ष कोणता, हा अभिनेता बरं. असं.
आणि त्यांच्या माध्यमातून हे समाजकार्य करतात आणि त्यांची समाजकार्याची जी साधारण कल्पना आहे ती त्यांच्या पॉलिटिक्समध्ये आहेच. रेशन देणं, सवलती देणं, कुठल्या मोफत नैसर्गिक अन्न हे संकटांमध्ये मदत करणं, करणं. पण हे सगळं करतात हे लक्षात घ्या. म्हणजे नुसतंच हवेतल्या गप्पा नाही मारत, हे सगळं ते कंटिन्युअसली करत असतात, मेटिक्युलसली करत असतात आणि त्यांना काहीही बेनिफिट्स मिळणार नसतात त्याच्यातून. हे त्यांच्या जो अभिनेता आहे त्यांचा आवडता त्याच्या प्रेमाखातर ते करतात बहुतेक काळ. थोडंफार प्रमाणात त्यांना काही मानधन मिळत असेल तर मिळत असेल, पण ही जी सिस्टम आहे, विजयनी त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट केली ती म्हणजे त्याने 2017च्या आय थिंक निवडणुकीमध्ये 11 की 17 आय विल हॅव टू चेक, AIADMKला पाठिंबा जाहीर केला. हो, मागच्याच निवडणुकीमध्ये 2021ला AIADMKला. हो, AIADMKला दिला. हां, तर तेव्हा त्याने ही त्याची टेस्ट होती बरोबर, त्यानं चाचपून बघितलं किती की प्रभाव होतो. माझा काय मिळतो बाउन्स, बरोबर. मी जे बोलेन त्याला ते लोक किती स्वीकारत आहेत, हे त्याने त्यावेळेला केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय, त्या रॅलीज बरोबर. आणि ते सगळं केलं. तर म्हणजे मुख्य गोष्ट अशी आहे की तो राजकारणात नौखा आहे. म्हणजे आता जे त्याला 108 जागा मिळाल्यानंतर जे करावं लागणार आहे हो, ते त्याने कधी केलेलं नाही. पण लोकांशी संबंध, लोकांच्या आशा अपेक्षा समजून घेणं, या अर्थाने तो त्याचं काम राजकारणात आधीपासूनच आहेच. चालू आहे. आणि तमिळ सिनेमामधला जो सुपरस्टार असू शकतो तो राजकारण सोडून सुपरस्टार असत नाही. म्हणजे जरी न्यूट्रल पोझिशनवर राहिला तरी तो राजकारणापासून किंवा लोकांच्या पल्सपासून अलग असू शकत नाही. तर त्यामुळे हा मुद्दा जो आहे की तो धक्का आहे, तो त्यालाही अपेक्षित नसेल इतकं मॅन्डेट मिळालं आहे. आता त्याची आपण वेगळी चर्चा करू शकतो. तर धक्का आहेच, पण असं नाही की कोणतरी कुठून तरी धूमकेतूसारखा उगवून आला आणि बावळट लोकांनी त्याला निवडून दिलं, असं नसतं. पण म्हणजे तिथल्या सगळ्या स्टारची क्रेज आणि त्यांचं फॅन फॉलोईंग, तिथं प्रत्येकाचे असे एक एक प्रवाह त्या सगळ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत. असं असताना विजयचे सिनेमे किंवा त्यानं त्याची पॉलिटिकल आयडिओलॉजी मांडायला सुरुवात केलेली होती का चित्रपटामध्ये? हो. ते काय होतं नेमकं? म्हणजे काय आहे, तामिळनाडूमधला प्रॉब्लेम असा आहे की तामिळनाडूमध्ये 2-5 वेगवेगळ्या विचारधारा आहेत असं नाही. मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये द्रविडियन पॉलिटिक्स क्लोज बाउंड आहे. आता हे आपण थोडं मागे जाऊ, म्हणजे आपल्याला सिनेमा आणि राजकारण यांचा संबंध कसा आणि कुठे प्रस्थापित होतो ते आपल्याला कळेल. साधारणपणे 1925च्या वगैरे आसपास ही पेरियार यांनी जी सुरू केलेली चळवळ होती. आपण आहे ना त्याचा पॅरलल महाराष्ट्रात बघत जातो आणि आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्र कुठे डेव्हिएट होतो आणि तमिळनाडू कुठे वळतो. इतकं सारखं आहे. आपल्याकडे जे आपण शाहू फुले आंबेडकरांची नावं घेतो सारखी, तसं तिथे पेरियारांची चळवळ होती. पेरियारांची चळवळ ऑलमोस्ट, म्हणजे आपण अगदी आता काय हे नाही करू, पण 25च्या आसपास ते सगळं सुरू झालं होतं. तिथे त्याचा म्हणजे त्या विचारांची तो विचार काय मुळात पेरियारांचा, की आम्ही द्रविड आहोत तर आम्हीच एक देश आहोत. नाडू म्हणजे देश, महाराष्ट्रामध्ये पण राष्ट्र आहे, पण ते आपण विसरून गेलो कधीच. आता आपण काय झालोय ते सांगायची काही गरज नाही आहे. तर त्यांचा म्हणजे 1930ला ही जी चर्चा साधारण भारत देशाच्या स्थापनेची, भारत देशात कसं काय आपण करणार आहोत, ही जी सगळी काँग्रेस प्रणित चर्चा चालू होती, त्यावेळेला तिकडून अशा पद्धतीची हे झाली होती की आमचा तुमचा संबंध काय, आम्हाला स्वतंत्र द्रविड नाडू पाहिजे. तर एक गोष्ट ती आहे, आजही तिथे तुम्ही तमिळ अस्मिता आणि ती अस्मिता ही ते एक देश आहेत अशीच आहे. ती सोडून तुम्ही काहीही करू शकत नाही. दुसरं होतं तो ब्राह्मणेतरवाद, ज्याच्यामध्ये बहुजनवाद हा खूपच प्रबळ झाला आणि तो आज तगायत, म्हणजे आता एकाही पक्षाने ब्राह्मण उमेदवाराला हेच दिलेलं नाही, तर इथपर्यंत ते आता ते सेट झालंय. सामाजिक समता प्रस्थापित करणं हा त्यातला मुख्य भाग होता त्या पेरियारांच्या चळवळीचा, जे पुढे
द्रविड चळवळ म्हणून जी पुढे आली त्यांचा तो भाग होता. या मंडळींनी सुरुवातीला नाटक हे एक माध्यम निवडलं होतं. बरं. तामिळनाडूचे सुरुवातीचे सिनेमे, त्यातले काही सिनेमे आपला कुठपासून संबंध होतो बघा, कोल्हापूरमध्ये तयार झालेले आहेत. बरं. हां, त्यांचे सुरुवातीचे जे सेटवरचे सिनेमे होते, कारण आपल्याकडे ती सगळी सगळी टेक्नॉलॉजी होती आणि मराठी सिनेमा आणि दक्षिण भारतीय सिनेमा यांचा तेव्हा संबंध होता. ते शिकून ते तिकडे गेले. मग चेन्नई हे दक्षिण भारतीय सिनेमाचं केंद्र झालं बऱ्याच काळासाठी. सगळ्या भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तुम्ही देशभक्ती, स्वातंत्र्याची प्रेरणा हे मांडू शकत नव्हतात. मग त्याच्यामधून लोक वाटा काढायचे. त्याच्यातून मायथॉलॉजी, दोन्ही कारणांनी, की मायथॉलॉजी ही पटकन अट्रॅक्ट करून घेणाऱ्या लोकांना, बरोबर, पौराणिक सिनेमे काढले गोष्ट की तयारच सोपं आहे, आहे गोष्ट already. तयार आहे. हां, आणि ते लोकांना लगेच कळतं, हा श्रीकृष्ण, हा अमुक, हा तमुक, जे काय असेल ते एक कारण. आणि मायथॉलॉजीचे आढळून, आता कीचक वध हा त्यांचा पहिला सिनेमा आहे. तर कीचक वध अशी स्टोरी असली की तुम्ही कीचकामध्ये तुम्ही ब्रिटिश बघताय, त्याला आम्ही काय करू शकत नाही, आम्ही कीचकाची गोष्ट सांगतो. अशा पद्धतीचा एक स्मार्ट खेळ त्या काळात सर्व ह्याच्यामध्ये केला होता. आपल्याकडे हिंदीमध्ये दूर हटोय दुनिया वालो हिंदुस्तान हमारा किस्मत मधलं गाणं, त्या गाण्यामध्ये ते चीन, जपान वगैरे असा एक उल्लेख करून ते नीरजनी ब्रिटिशांच्या बाजूने आपण हे गाणं लिहिलं असं दाखवून दिलं. आता लोकांना समजत होतं की हे काय आहे. सो हे सगळं स्मार्ट होतं. आपल्याला स्वातंत्र्य मिळत असताना गडबड काय झाली की काँग्रेसमध्ये महात्मा गांधींचा प्रभाव होता. महात्मा गांधींनी आयुष्यात एकच सिनेमा बघितला, तो सीता स्वयंवर होता. आणि ते जनरली सिनेमाला माणसांना करप्ट करणारं साधन म्हणून पाहत होते. तीच लाईन काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली. त्यांच्याकडे एक स्थानिक 2-3 नेते असे होते ज्यांना सिनेमाची ताकद समजत होती, विशेषतः तमिळनाडूमधला प्रभाव समजत होता. पण सिनेमा नटांचं ग्लॅमर वापरून प्रचार करणं म्हणजे आपण फार नीच दर्जाचं काहीतरी करतो आहोत. हा उथळपणा आहे, थिल्लरपणा आहे असं वाटणारी मंडळी काँग्रेसमध्ये खूप होती. त्याच्यामुळे काय झालं, त्यांनी सिनेमा हे क्षेत्र थोडं बाजूला ठेवलं. के कामराज जे होते, जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आणि नाही आपले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षही होते, कामराज योजनेशी आपला संबंध आहे. त्या कामराजांचं असं एक विधान आहे, 50च्या आसपास त्यांनी हे विधान केलं असेल. त्यावेळेला DMKने अशी हे केली होती, म्हणजे इच्छा बोलून दाखवली होती की आम्ही कधीतरी या भूमीमध्ये सरकार स्थापन करू. तर नटांनी स्थापन केलेलं सरकार कसं असू शकतं असं त्यांनी विचारलं आणि त्यांना 20 वर्षांमध्ये त्याचं उत्तर 67 मध्ये मिळालं. इतके ते त्याच्यापासून बाजूला होते. मग DMKकडे म्हणजे ही बंडखोर चळवळ आहे, सामाजिक समतेची चळवळ आहे आणि द्रविड अस्मितेची चळवळ आहे. थोडीशी काँग्रेसची गोची राष्ट्रीय असण्याची पण झाली असेल की प्रादेशिकतेला आपण किती खतपाणी ते घालायचं. ती गॅप त्यांना बरोबर मिळाली. त्यांच्याकडे खूप उत्तम लेखक होते, नट होते. ती सगळी चळवळ सिनेमात गेली. आपल्याकडे चळवळ सिनेमात गेली नाही. आपण पण याच्यात राहिलो की चळवळीचा आणि सिनेमाचा काय संबंध. आपल्याकडे राजकीय भाष्य करणारे लेखक, दिग्दर्शक दादा कोंडके आहेत. समकालीन सिनेमावर त्यांनी 20 कलमी कार्यक्रमावर डायरेक्ट टीका केलेली आहे. किंवा अशा पद्धतीचे राजकीय संदर्भ तुम्हाला अतिशय चतुर सोंगाड्या होते ना, बरोबर, ते संदर्भ तुम्हाला दादांच्या सिनेमात मिळतात. पण त्यावेळेचा बाकीचा सगळा सिनेमा पाटील, बाई, तमासगीर, आमदार, खासदार, भ्रष्ट पुढारी असंच तो राहिलेला आहे. थेट रेझोनन्स किंवा चळवळीचा रेझोनन्स नव्हता. सो हे करुणानिधी वगैरे मंडळींनी आणला. त्यांना त्याचा त्रास पण खूप झाला. असं नाही की सगळे ते आले आणि त्यांचं सगळं झालं नीट. त्यांच्या नाटकांवर बंदी आली, त्यांची नाटकं सेन्सॉर केली गेली. सिनेमांच्या बाबतीमध्ये तर सुरुवातीच्या काळामध्ये असं व्हायला लागलं की हे काँग्रेसच्या राज्यकर्त्यांच्या लक्षात यायला लागलं की ही मंडळी आपला प्रचार करतात. पराशक्ती नावाचा सिनेमा आहे ज्याच्यामध्ये शिवाजी गणेशन यांनी, आणि ते करुणानिधींचं स्क्रिप्ट आहे, शिवाजी गणेशांनी त्याच्यामध्ये भूमिका केली होती. त्याच्यावर काही काळ बंदी घातली होती, पण तो 1952ला रिलीज करावा लागला. आणि तो रिलीज झाल्यानंतर द्रमुकचं राजकारणातलं स्थान पक्क व्हायला सुरुवात घेतली.
तो टर्निंग पॉईंट आहे बरं त्या द्रविड राजकारणातलं आणि द्रविड सिनेमाच्या राजकारणातलं. त्याच्यामध्ये असं करायला लागले की सेन्सॉरनी बरोबर जेवढे संदर्भ असतील द्रविड चळवळीचे ते काढून टाकायला सुरुवात केली. बरं किंवा असं करायचं की स्मार्टली काहीतरी केलंय त्यांनी, कापताना येते तर वेगळेच काहीतरी कट द्यायचे आणि सिनेमाची स्टोरी जर्की करायची. बरं अरे हे काय झालं, याच्यानंतर हे कुठून आलं, अरे बापरे मधला पार्ट कुठे गेला, असं लोकांना वाटून ते सिनेमे पडले पाहिजे. त्याच्यानंतर बुद्धिमान माणसं जेव्हा सिनेमात असतात तेव्हा काय होतं, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, तोपर्यंत अण्णादुराईंचा काळ सुरू झालेला होता. तेही लेखक होते. हां. त्याच्यात अशी त्यांनी आयडिया करायला सुरुवात केली की अण्णा म्हणजे मोठा भाऊ. मग सिनेमाच्या कथेमध्ये मोठा भाऊ किती छान आहे, चांगला आहे, सज्जन आहे, आणि जिथे जिथे अण्णाचं कौतुक करणाऱ्या ओळी यायच्या तिथे तिथे लोकांच्या टाळ्या शिट्यांचा कडकडाट व्हायचा. सो तुम्ही अण्णा असा किती इकडून तिकडून हे केलं तरी दाबू शकत नाही. हा त्यातला अर्थ. तुम्ही सेन्सॉरशिप कितीही पद्धतीने लादलीत तरी ती हे होतेच. आणि मग त्याच्यानंतर या पराशक्तीच्या नंतर 67ला सरकार आलं, 69ला अण्णादुराईंच्या नंतर करुणानिधी पहिल्यांदा हे झाले. आता त्यातला जो आपल्या त्याच्यातून नंतर मग MGR बाहेर पडले आणि AIADMK झालं. आता लक्षात घ्या, हे दोन पक्ष अगदी आत्तापर्यंत अलटून पालटून आलेले आहे. बरोबर. यांच्यात काय फरक आहे, आयडिओलॉजिकली काय फरक आहे? दोन्हीच्या नावात द्रविड मुन्नेत्र कळघम आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम सगळं आहे. फरक कुठे झाला, वाद कसले होते? वाद आयडिओलॉजीचे नव्हते, कारण आयडिओलॉजी या चौकटीच्या बाहेरची नाहीच. गोरगरिबांचं उत्थान, बहुजनवाद आणि आमची अस्मिता, याच्या पलीकडे काहीच नाही. मग MGR पासून काय सुरू झालं तर करुणानिधी लेखक होते, पडद्याच्या मागचे होते, उत्कृष्ट वक्ते होते, पण पडद्यावर दिसत नव्हते. पडद्यावर दिसणारा हिरो, बरं तो जे बोलत होता ते शब्द करुणानिधींचे होते. याच्यावर अतिशय सुंदर सिनेमा मणिरत्नमचा आहे इरुवर. दोघांचं हे रिलेशन अप्रतिम सिनेमा आहे आणि ते रिलेशन त्याच्यात प्रकाशराज आहे, त्यांनी करुणानिधींचं हे केलंय आणि मोहनलालनी MGR केलेली आहे आणि ऐश्वर्या त्याच्यामध्ये जयललिता आहे. त्या दोघांमधलं इक्वेशन बिघडल्यानंतर आपल्या स्टार पॉवरच्या बळावर आपण निवडून येऊ शकतो का, जे नंतर शेजारच्या राज्यामध्ये NT रामारावांनी केलं. पण MGR ना एक बैठक होती, कारण ते अगदी सुरुवातीला अण्णादुराईंनीच त्यांना आणलेलं होतं त्यांच्याच लिहिलेल्या सिनेमांमधून, आणि तो द्रमुकचा हिरो होता, द्रमुकच्याच विषयांची मांडणी करणारा नायक होता. त्यामुळे ते काही अंशी त्याच लाईनवर गेलं. पण त्यांना तो जो एक वैचारिक बैठक असते ती तेवढ्या प्रमाणावर नव्हती. त्यामुळे त्यांनी काय केलं तर त्यांनी हे जे खूप सवलती देणं, आकर्षक योजना, गोरगरिबांसाठी अमुक तमुक, कुणाला साड्या दिल्या, हे दिलं ते दिलं, असं जे सगळं एक सुरू झालं ते त्यांनी केलं. त्याच्यानंतर जयललिता या उत्तराधिकारी म्हणून जेव्हा अम्मा बनून आल्या तेव्हा त्यांनी महिलांचा सगळा ऑडियन्स आपल्याकडे घेतला. आणि त्यामुळे हे जे आज लाडकी बहीण वगैरे जे सुचत आहे ते सगळं त्यांनी त्यांनी त्यांच्याकडे जेवढ्या साड्या होत्या तर त्या प्रमाणात त्यांनी लोकांनाही साड्या वाटणं वगैरे ते सगळं म्हणजे हे केलं. तर महिलांचा वर्ग हा आणि ग्लॅमरचा वर्ग हा जोपर्यंत जयललिता होत्या तोपर्यंत त्या पक्षाकडे राहिले. पण ते करुणानिधी आणि MGRचं तुम्ही जे सांगत होतात, म्हणजे की रायटर असून सुद्धा त्याचा प्रभाव इतका असू शकतो, ही गोष्ट पण त्याच्यामधनं अधोरेखित झाली. म्हणजे आता अर्थातच अण्णादुराई पण स्वतः होतेच, पण या निमित्तानं त्याच्यात करुणानिधींची आणखीन एक गंमत आहे. बरं झाला विषय काढला की मायथॉलॉजिकल सिनेमा जेव्हा होता तमिळ, तोपर्यंत सिनेमाची भाषा म्हणजे जसं आपल्याकडे आपण पॅरलल उदाहरण म्हणजे आपल्याकडे सिनेमामध्ये दोनच भाषा चालायच्या. एक म्हणजे पुण्यातली तथाकथित शुद्ध भाषा जी लिखित प्रमाण भाषेच्या जवळ आहे, आणि दुसरी
बहुधा कोल्हापूरमधून आलेली पण मग बरंच ती कृत्रिम होत गेलेली अशी, कारण कोल्हापूरच्या भाषेमध्ये शिव्या नाही टाकले की ती कृत्रिम होते आणि ते नैसर्गिक नाही आहे शिवी नसणं. सिनेमात शिव्या चालत नाही, त्यामुळे ती थोडी कृत्रिम होती. ती जी भाषा आहे ती ग्रामीण सिनेमांची भाषा. तसं तमिळ सिनेमांची भाषा ही संस्कृत प्रचूर तमिळ होती. कधी म्हणजे आधी? हे करुणानिधी लिहायला लागल्याच्या आधी. आधी, ओके. आणि करुणानिधींनी पराशक्तीमध्ये ना असे सिनेमाच्या भाषेमध्ये 5-5, 6-6 पानांचे मोनोलॉग्स आहेत. आणि तो त्या इरुवरमध्ये एक असा मोनोलॉगचं हे आहे, सादरीकरण आहे, तेही अंगावर काटा आणतं. तर ते मोनोलॉग शिवाजी गणेशांनी फार उत्तम सादर केले होते. तर त्यांनी ती भाषा, लोकांची बोलचालीची भाषा जी आहे त्या भाषेत पॉलिटिकल डायलॉग आणला, त्या भाषेमध्ये सिनेमाचा संवाद आणला. ही एक म्हणजे आपण आत्ताचं उदाहरण नागराजचं घेऊ शकतो. बरोबर, खरं आहे. नागराज मंजुळेच्याच सिनेमामध्ये तुम्हाला त्या भागाची खरीखुरी भाषा आणि अगदी साधेसुधे संवाद दिसतात. काहीच फुलोरा नाही, काहीच पल्लेदार हे नाही, काही नाही, नॉर्मल भाषा बोलतात सगळेजण. अशी भाषा अजूनही आपल्याकडे नाही आहे. त्यांनी तिकडे ती भाषा चौकट मोडल्या त्या पद्धतीने प्रस्थापित केली. तो त्यांचा संवाद जो होता ते पल्लेदार संवाद करुणानिधींच्या स्वतःच्या बुद्धीतून आलेले होते. त्यामुळे करुणानिधींना वक्ता म्हणून प्रचंड मान होता शेवटपर्यंत. ते खूपच उत्तम बोलायचे. तर ते हे सगळं या मंडळींनी घडवलं. त्याच्यातून आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमाला महत्त्व का, या राजकीय विचारांच्या मांडणीमध्ये सिनेमाला महत्त्व का? कारण सिनेमाचं थिएटर ही एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला जात, धर्म, तथाकथित उच्चता, तथाकथित नीचता बाजूला ठेवून आत यावं लागतं. सामाजिक अभिसरणाची चांगली दुसरी जागा नव्हती. जसं मुंबईच्या लोकलनी मुंबईतली जातपात संपवली, मुंबईच्या सुरुवातीच्या खानावळीने संपवली, जिथे तुम्हाला शेजारी बसलेल्या माणसाची जात काय आहे विचारण्याची सोय नाही, तिथे तुम्ही जातमुक्त होता. नंतर आपल्या गावी गेल्यावर परत लग्न बिग्न ठरवताना जात, धर्म सगळे येतं, तो भाग वेगळा. पण हे त्यांचं लॉजिक होतं त्यावेळेला की हे माध्यम का, तर इथून आम्ही सर्वांना ऍड्रेस करू शकतो. आता इतक्या सखोल पद्धतीने विचार करणारा तो सिनेमा आहे. तुम्ही म्हणाल सिनेमांमध्ये ते दिसतं का, तर त्यांची व्यक्त होण्याची एक भडक पद्धत होती. त्यांच्याकडे 2 प्रकारचे सिनेमे कायम चाललेले आहेत, मासेसचे सिनेमे आणि क्लासेसचे सिनेमे. त्यामुळे त्यांच्या संवादाची पद्धत, कारण त्यांना वर्गातल्या शेवटच्या बाकावरच्या शेवटच्या मुलापर्यंत पोचायचं. त्यामुळे मग गाणी बिणी, एक हिरोईन देखणी, ते सगळं त्यांना ते करावं लागत होतं. पण त्यांना काय सांगायचंय हे याच्यापासून ते काय फारसे ढळलेले दिसत नाहीत. म्हणजे हे थ्रू आउट द दिसलेलं आहे. म्हणजे 60-70 पासून ते अगदी आत्तापर्यंत, की 90 नंतर सिनेमा थोडा बदलला. म्हणजे आता अनेकांना हा प्रश्न पडतोय, म्हणजे की हे विजयला जे जमलं ते मग रजनीकांत आणि कमल हासनला का नाही जमलं? तर रजनीकांत आणि कमल हासन हे दोघेही सर्वात पहिली गोष्ट म्हणजे राजकारणाबद्दल सिरियस नव्हते. आपण म्हणतो ना की पार्ट टाइम राजकारण करून चालत नाही, तुम्ही दुपारी उठणार, मग अर्ध काय संध्याकाळपर्यंत राजकारण करणार, मग सिनेमा बघणार वगैरे, अशा पद्धतीने नाही चालत. पूर्ण वेळ राजकारणात असावं लागतं. म्हणजे असं का असायला हवं असं ते सोडून द्या, पण आयडिओलॉजिकली सुद्धा रजनीकांतची गंमत अशी होती की रजनीकांत हा मूळ काँग्रेस विचारांचा आहे. अगदी सुरुवातीला सर्वसमावेशक असं अशा पद्धतीचं एक धोरण. रजनीकांत महाराष्ट्राचा वाढलाय कर्नाटकात. जेव्हा त्याला 2 वाटा होत्या 2 दिशेला जाण्याच्या, तेव्हा त्यांनी चेन्नईची वाट निवडली आणि एक सिनेमा तू कर माझ्याकडे येऊन म्हणून जेव्हा त्यांना बालचंदरनी सांगितलं, तेव्हा तो एक सिनेमा त्यातला एक छोटासा रोल करायला गेला होता. त्याला त्यावेळेला तमिळ बोलताही येत नव्हतं. तो तमिळ डायलॉग घटवून त्यांनी तो सिनेमा केला होता आणि तो त्या भाषेतला सुपरस्टार झाला. आता हे तामिळनाडूचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. MGR केरळचे आहेत, जयललिता केरळच्या आहेत, पण ही बाहेरून आलेली मंडळी तिथे
उपरे वगैरे आपण ज्यांना म्हणतो, तुम्ही तामिळ बना, बरोबर. तुम्हाला ॲक्सेप्टन्स आहे. रजनीकांतनी कदाचित तसा विचार करून नंतर हा हे केला असेल, DMKकडे त्यांनी अलाइन केलं. AIADMK आणि DMK यांचा जेव्हा संघर्ष सुरू झाला तेव्हा त्यांनी DMKची पाठराखण केली. हो. जेव्हा जयललितांची सत्ता होती त्या काळातले रजनीकांतच्या सिनेमांमधले संवाद, आता इथे पुन्हा त्यांनी जुनी टेक्निक वापरली बर. की एक कॅरेक्टरच असं करायचं जे पाहिल्यावर लोकांना जयललितांची आठवण आठवले येईल पाहिजे. आणि मग त्यांना जे सुनावायचं आहे. म्हणजे मुख्यमंत्री किंवा अशा अधिकारातल्या महिला दाखवले की लोकांना कळलं. नाही, इथे त्यांनी सासू दाखवली. जो जमाई राजा नावाचा जो सिनेमा आहे हिंदीमध्ये, ज्याच्यात हेमा मालिनी सासू आहे, अच्छा. अनिल कपूर जावई आहे, बर बर. त्याचं मूळ सिनेमा रजनीकांतचा आहे आणि तो त्या सासूची खोड मोडत असतो, अशा पद्धतीचा तो सिनेमा आहे. तर त्या सिनेमातले सगळे संवाद पुन्हा ते लोकांना बरोबर कळायचं की हा काय करतोय. बरोबर. तो अम्माला सुनावतोय. ती अम्मा कोण, तर ती जयललिता आहे. रजनीकांतची भानगड अशी झाली आहे की रजनीकांतनी 96ला DMK आणि तामिळ मनीला काँग्रेस, बर. ह्या दोघांना, तामिळ मनीला काँग्रेस हे राजीव गांधींच्या जे मारेकरी होते त्यांचं समर्थन करणाऱ्या एका नेत्याची ती हे होती. तर ते उग्रवादी तमिळ म्हणतात संघटना तशी. तर त्यांच्या जे अलायन्स होतं त्यांच्या आघाडीला रजनीकांतनी जाहीर पाठिंबा दिला होता. 1996. ही पुन्हा त्याची टेस्ट होती. बर. ते केलं त्यांनी आणि ते निवडून आले. म्हणजे त्याला कळलं त्यावेळेला AIADMKची सत्ता होती, ती उलटली गेली, म्हणजे याचं बरोबर ठरलं. मात्र नंतर पुढे जाऊन त्यांनी ती भूमिका पण बदलली बर. तिथे. आणि आत्ता 2017च्या आसपास एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की तो एक पॉलिटिकल ॲक्सिडेंट होता माझ्याकडनं, मी जे समर्थन केलं. तर आता कसं आहे की तुला राजकीय काही भूमिका आहे की नाही. मग त्याच्यानंतर तर त्यांनी दिल्लीतल्या सत्तेशी जुळवून घेतलेलं आहे, लोटांगण घातलेलं आहे. 2017ला असं वाटत होतं की ते येत आहेत राजकारणामध्ये आणि अचानक नाही त्यांनी नाही नाही, जाहीर तो केलं. त्यांनी ते त्यात, आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, आरंभशूरत्व किंवा काही जणांना काहीतरी सुरू करताना एकदम गळाटल्यासारखं होतं, तब्येतीच्या कारणाने त्याने माघार घेतली. पण मुळात एक स्ट्रॉंग माझी ही भूमिका आहे, बरी वाईट काही असो, असा तो कधीही नव्हता. त्यांनी इथे तर 2017ला तर स्टेटमेंट मागे घेतलं, त्याच्यानंतर दिल्लीशी जुळवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी CAAचं समर्थन केलेलं आहे, ज्याला स्टॅलिन वगैरे मंडळी प्रचंड विरोध करून ते फाडून टाकतात की हे आमच्याकडे नाही चालणार वगैरे वगैरे. अशा ठिकाणी ते रजनीकांतची ही भानगड आहे. त्यामुळे रजनीकांतनी जर पक्ष स्थापन केला असता आत्ताच्या टप्प्यावर तर त्याला काय तो प्रतिसाद मिळाला नसता. ती वेळ त्याची जेव्हा तो पीकला होता. एक्झॅक्टली. म्हणजे विजयच्या बाबतीत तेच आहे की त्याला- पीक वरती असताना त्यानं हा निर्णय त्याला ठाम भूमिका घ्यायला पाहिजे होती ना. कमल हसनचा प्रॉब्लेम असा आहे की कमल हसन बऱ्यापैकी सिरियसली करत होता, पण कमल हसन सारखा माणूस आपल्याकडे कोणत्याही राज्यामध्ये चालणार नाही. आय थिंक फक्त केरळचा असला तर अपवाद असेल, कारण कमल हसन हा नीट रॅशनलिस्ट माणूस आहे, जवळपास नास्तिक आहे. हो. म्हणजे तो ज्या भूमिका मांडतो त्या ह्या अस्मिताबाजीच्या सगळ्या राजकारणामध्ये पचायलाच थोड्याशा- पचायला कठीण आहेत. तो पहिल्यापासून न्यूट्रल राहिलेला आहे. त्याचा सिनेमा पण बघा, रजनीकांतचा सिनेमा हा गल्ली बुळातल्या माणसांचा सिनेमा, असा एक मवाली छपरी टाईप अशा पद्धतीचा नायक, आणि तो कसा श्रीमंत माणसांना नमवतोय वगैरे. कमल हसन हा प्रायोगिक पद्धतीचा नट आहे, त्यांनी ॲक्टर म्हणून खूप प्रयोग केले आहेत. मणिरत्नम सारखा दिग्दर्शक जेव्हा आला, जेव्हा हा राजकारण बाह्य सिनेमा आणि तो आशयाचा दृष्टीने वेगळा सिनेमा आणला या सगळ्या मंडळींनी, तर त्यांना कमल हसनच्याच स्टाईलमध्ये त्यांना पुढे ते काम करावं लागले, कारण कमल हसन काही अंशी अपॉलिटिकल असल्यासारखा होता आणि तो बुद्धिगामी सिनेमे करत होता. कमल हसनची थ्रेट इथल्या राजकारणाला कधीच नव्हती, कारण कमल हसनचं अपील हे बुद्धिवादी माणसांमध्ये आणि स्वाभाविकपणे शहरी माणसांमध्ये आहे. त्यांचं अपील ग्रामीण भागामध्ये नव्हतं. अक्रॉस म्हणजे आज विजयनी जे केलं
तेवढं यश पहिल्या प्रयत्नात मिळू शकणारा एकच माणूस होता, तो रजनीकांत होता. बरं. पण तो विजयनी सुद्धा जेवढं एक कमिटमेंट दाखवली राजकारणाच्या संदर्भात, हो. जी काय त्यांनी हे केली, त्याने उभारणी किमान जाहीर केली, केलं की मी परत ते सगळं ते सगळं रजनीकांतनी केलं नाही. आणि ज्या वयात तो करायला निघाला होता त्या वयात तो तोंडावरच पडला असता. त्याचं पण त्या प्रकारचं जयललितांसोबतचे बरेचसे वाद त्यांचे गाजले. म्हणजे डायरेक्ट त्यांनी एकदा म्हटलं पण होतं की जर तुम्ही निवडून दिलं तर म्हणजे तेच 96चं स्टेटमेंट आहे. जर आता AIADMK सत्तेत आली तर या राज्याला देव सुद्धा वाचवू शकणार नाही, बापरे. इतकं डायरेक्ट स्टेटमेंट केलं. पण त्याच्यावरनं तो परत फिरला ना, हम्म. नंतर पुन्हा त्यांच्याशी जुळवून घेतलं त्यांनी. हम्म. म्हणजे सगळ्या नटांचं जे म्हणणं असतं ना, आपल्याकडची पण जे भूमिका न घेणारी माणसं असतात, काय करणार, आमच्यावर एवढ्या लोकांचं पोट असतं, मग ते थिएटर हे करतात वगैरे वगैरे. तुम्ही सिनेमातच कधी राजकारण नीट आणलं नाही, चळवळ आणली नाही, ती गुंफली नाही, तुमचा ऑडियन्स तयार केला नाही, आणि सेन्सॉरशिप किंवा व्हॉट एव्हर जे जे सगळ्या सत्ता करतात ते त्यांनीही केलंय. आत्ता स्टॅलिनच्या सत्तेत पण विरोधी पक्षाच्या बाजूनी काही मांडता कामा नये असं स्टॅलिननी पण केलंय. असं काय तिथे फ्री अँड फेअर हे होतं, मीडिया होता असं नव्हतं. तिथे ते दाबलं गेलंच होतं. विरोधकांचा प्रचार होता कामा नये, हे पण होतंच. या सगळ्याच्या विरोधात जाऊन तुमची काही भूमिका आहे का, आणि तुम्ही तिच्याबरोबर आहात का? तर तुम्ही तिथे दिसलात तर लोक तुमच्याबरोबर येतील ना, तुम्हीच नाही आहात, असं आपल्याकडे होत आहे. पण म्हणजे आता कमल हासन प्रायोगिक सिनेमे करत होता आणि त्याला म्हणजे आत्ताच्या मागच्या निवडणुकीमध्ये फारच कमी मतं मिळाली, म्हणजे जवळपास 3% मिळाले. 3% मतं, आणि ते स्वतः सुद्धा पराभूत झाले त्या मतदारसंघात. त्याने DMK कडून मग राज्यसभेवर जाणं पत्करलं. बरोबर. पण म्हणजे विजयला आत्ता जे जमलेलं आहे त्याच्या पाठीमागं त्याच्या फिल्मचा वाटा तुम्हाला किती दिसतो? त्याच्या सिनेमाचाच वाटा आहे आत्ता या घटकेला. आणि दुसरी गोष्ट काय आहे, म्हणजे आता आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की द्रविड पॉलिटिक्समध्ये यात तुम्हाला 3-4 जे मुद्दे आहेत, तिथे एक जे जातीय समीकरण आहे, तिथले जाती फार वेगळ्या आहेत, तिथले एरियाज वेगवेगळ्या जातवर्चस्वांचे वेगळे आहेत, त्यांचा एक समतोल आहे. तो समतोल सगळे पक्ष जपतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे धर्म कोणाचाही खतऱ्यात नाही, म्हणजे तो आणताच येत ख्रिश्चन आहे, म्हणजे अल्पसंख्याक मुख्यमंत्री होऊ त्याचे वडील ख्रिश्चन आहेत, त्याची आई हिंदू आहे, तर त्याला दोन्हीकडचा फायदा आहे. आपल्याकडे कदाचित तोटा झाला असता एका बाजूने, पण त्याला तिथलं स्ट्रक्चर असं आहे की तिथे तो फायदा आहे त्याला. आणि अनरिझर्व्ड सीटमध्ये त्यानं दलित उमेदवार निवडून आणलेले आहेत, त्याची पण बरीच चर्चा झाली. म्हणजे केरळमध्ये एका याची बहुसंख्या, मुस्लिमांची बहुसंख्या असलेल्या ठिकाणी ख्रिश्चन निवडून येतात, ख्रिश्चनांची बहुसंख्या असलेल्या ठिकाणी हिंदू किंवा मुस्लिम उमेदवार निवडून आलाय. हे म्हणजे हे दक्षिण भारताचं जे राजकारण आहे, दक्षिण भारताचं जे समाजकारण आहे मूलतः ते वेगळं आहे ना. आता तुम्ही यांना जरी स्टॅलिन सत्तेतनं हटले असले तरी या देशामधला 11% पुढचा विकासाचा दर त्या राज्यात आहे. स्टॅलिनला प्रश्न म्हणजे आता ते जर बघितलं तर प्रश्न पडायला पाहिजे की काय करायला लागतं लोकांना अजून. तर विजयच्या बाबतीमध्ये काय झालंय की त्याने हे जे अपीजमेंट पॉलिटिक्स आपण म्हणू, लांगुल चालनाचं किंवा प्रलोभनं देण्याचं, हे जरा पुढे नेलं. हे त्याला आता कितपत कसं झेपेल. प्रत्येक लग्न होणाऱ्या काय कमी याच्यातल्या सोनं ₹1,00,000 पर पर्सन, म्हणजे काय करायचं काय ते बेबी काहीतरी एक लहान मुलांच्या स्वागताचे किट देणार वगैरे. म्हणजे आता सरकारतर्फे एक माणूस तुमच्या घरी येऊन तुमच्या बाळाच्या पाळण्याला झोका देईल एवढं जाहीर करायचं बाकी राहिलेलं आहे. अशा प्रकारच्या त्यांनी त्या स्कीम्स दिलेल्या आहेत. त्याच्याबरोबर त्यांनी काय केलं आहे, लोकांना वाटतंय, म्हणजे इथे आपल्याकडे तर अशी चर्चा होती, 2 चर्चा होत्या. एक कुजबूज आघाडी असते, ती कुजबूज आघाडी लगेच सुरू करते की अनोळखी माणूस आला तर तो आमचाच माणूस आहे, तो आम्हीच पेरलेला आहे वगैरे. त्यांनी फार पूर्वी जाहीर केलेलं आहे की मी दिल्लीच्या वर्चस्वाच्या विरोधात आहे. प्रत्यक्षात काय होईल ते सांगणं कठीण आहे, कारण द्रमुक AIADMK दोन्हीही विरोधातच आहेत, पण दोघांनी त्यांच्याबरोबर सत्तेत सहभाग घेतलेला आहे केंद्रात. त्यामुळे फक्त असं आहे की तिथे सत्ता आहे म्हणून इथे ढवळाढवळ करायची संधी आहे असं ते होऊ देत नाहीत, तेवढं पथ्य ते पाळतात. तर त्यांनी
ह्या अपिजमेंटच्या पॉलिटिक्स बरोबर त्यांनी गॅप शोधलेली आहे. तिथल्या युवकांना मला नोकरी हवी आहे, मला शिक्षण ते बऱ्यापैकी त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तिथे अवेलेबल आहेत. तो म्हणतो मी AI मिनिस्ट्री करणार आहे. हां, तो म्हणतो की शिक्षणाचं लोन हे विदाऊट तारण दिलं जाईल. बरोबर. अशा Even पद्धतीच्या त्याचा प्रचार सुद्धा फार आउट ऑफ द बॉक्स होता. म्हणजे त्याच्यावर तर आपण येऊच, ते अनेकच वेगळं होतं. पण त्यांनी ह्या ज्या योजनांच्या पुढे त्यांनी ही तरुण मंडळी जी आहेत, जेन झी असं आपण ज्याला म्हणतो, हे ना म्हणजे किती यशस्वी होईल न होईल हे सगळ्या पारंपरिक राजकारण्यांनी समजून घेण्याचं मॉडेल आहे आता इथून पुढे. बरोबर. तो तुमच्या आत्ताच्या राजकीय गणिताची भाषाच बोलत नाही. द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्या राजकारणाला पर्याय म्हणजे द्रविड राजकारणाला पर्याय म्हणून तो आलेला नाही. तो द्रविड आयडेंटिटीचं पॉलिटिक्स सोडून काहीतरी करणार आहे, बघा आता काहीतरी वेगळं करेल, नाही. तो द्रविड पॉलिटिक्सच्या आतमध्ये ह्या दोन पारंपरिक थोड्याशा थकलेल्या, अँटी इन्कम्बन्सी एस्टॅब्लिश झालेल्या, भ्रष्टाचार आहे, आता उदयनिधीच्या माध्यमातून हे आलं, नेपोटिझम आला. आणि मुळात हे लोक इतक्या वर्षांपासून राजकारण करता करता द्रविडन आयडिओलॉजी विसरलीत की काय असं वाटावं अशी परिस्थिती. पण ते ठेवून यांनी त्याच्या आत एक पर्याय निर्माण केलेला आहे. स्टॅलिन याला म्हणाले होते, विजयच्या मागे जी माणसं होती स्टॅलिननी सिरियसली नाही घेतलं. स्टॅलिननी काय महत्त्वाच्या गोष्टी केल्या होत्या की आम्ही त्या दिल्लीच्या हिंदी भाषा सक्तीला वगैरे विरोध करणार आहोत. म्हणजे त्यांनी मी इथला एक त्यांनी खूप थेट भूमिका, तर ती अस्मितेची आणि याची भूमिका घेतली आणि त्यांनी पण विजयाकडे दुर्लक्ष केलं. काय तो थरकुरीज असा शब्द वापरतो. हे थरकुरी आहेत विजयचे समर्थक, म्हणजे उथळ इडियट्स. तर आता ते इडियट्स आहेत, ते ग्लॅमर पायी गेले असतील, त्याच्या आश्वासनांसाठी गेले असतील, बायकांचा एक मोठा ऑडियन्स त्याच्याकडे वळलेला आहे. पण त्यांनी उमेदवारी कोणाकोणाला दिली आहे ती पाहिलं पाहिजे ना. त्याला काहीच कळत नसतं असं नाही. त्याच्या मंत्रिमंडळात जर आता त्याचं मंत्रिमंडळ स्थापन झालं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये उत्तम शिक्षण घेतलेले उच्च शिक्षित लोक असतील. हा दक्षिण भारतातला बऱ्यापैकी परिपाठ आहे. पण त्यांनी नवीन माणसं अशी आणलेली आहेत. जेन झीचं पॉलिटिक्स हे फक्त आयडेंटिटी पॉलिटिक्सवर चालणार नाही. बरोबर. आणि आम्ही इतक्या विकासाच्या योजना आणल्यात म्हणून आता तुम्ही शांत राहा असं चालत नाही. आता पुढचा विचार करायला पाहिजे. आणि भविष्यातल्या समस्या AI मधून येणार आहेत. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आता हतबल झाली आहेत माणसं. हे सगळं लक्षात घेऊन त्या प्रकारच्या 4 नवीन योजना त्यांनी आणलेल्या आहेत. आणि आता प्रचाराचं तंत्र. बरोबर. कुठेतरी मी वाचलं काल की स्टॅलिननी काहीतरी 200-365 मिनिटं वगैरे एकूण बोललेले आहेत या प्रचाराच्या काळात. त्याहून जास्तच बोलले असतील, पण मुलाखती किंवा असं काहीतरी. कोण मोजायला लोकांना वेळ असतो ते करतात. आणि हा 30 मिनिटं बोललेला नाही आहे सगळं मिळून. मग असं कसं निवडून दिलं? त्याचा प्रचार करताना त्यांनी हे पुन्हा त्यांनी भलतीकडूनच टार्गेट केलेलं आहे. सगळं सोशल मीडिया, इन्फ्लुएन्सर्स, यातल्या काही गोष्टी मीडियाला एकही मुलाखत नाही. मेनस्ट्रीम मीडियाच्या, कारण मेनस्ट्रीम मीडिया दाबला गेला आहे त्याला माहीत होतं. आणि त्याच्याकडे जे त्याचे हे आहेत फॅन क्लबची मंडळी आहेत ती त्यांनी तेव्हापासून ॲक्टिवेट केलेली आहे. बरोबर. त्यांना काय करायचं होतं, त्यांचे सगळे जे ग्रुप्स होते त्याच्यामध्ये संदेश सगळे आपले सोडायचे. बरं, हे संदेश किती इनोव्हेटिव्ह असतील. यांनी टार्गेट कोणाला केलं? मार्केटिंगमध्ये, जाहिरातमध्ये एक जो ट्रोप आहे ठरलेला की तुम्हाला पालकांना काही विकायचं असेल तर मुलांना टार्गेट करा. तिथे अशा पद्धतीच्या जाहिराती आहेत ज्या गमतीशीर पण आहेत आणि त्या इंटरेस्टिंग पण आहेत. की तिथे लहान मुलं आपल्या आई वडिलांना, घरातल्या मोठ्या माणसांना सांगतायत की मत द्यायचं तर विजय मामालाच द्यायचं, नाहीतर तुझ्या जेवणात मी विष घालवीन. आता ही गंमत आहे, पण हे या प्रकारची मांडणी
लोक व्हॉट्सअपवर मोबाईलवर याच्यावरच आहेत, रील्सच बघतायत आणि रील्सच्या माध्यमातून जे काय पोचवायचं ते कसं पोचवलं जाते गेली 12 वर्ष आपण बघतोय. पण आपल्याकडे जे फ्लडिंग आहे ते तिकडे नाही. सुदैवाने तिथे हिंदी नावाची गोष्ट पोचलेली नसल्यामुळे त्यामुळे ते त्यांचं फ्लडिंग करू शकतात. तशा पद्धतीने त्याने जे कॅम्पेन केलं तर हे गुरिला कॅम्पेन आहे. बाहेर त्याचा काही आवाजच नाही ना, दिसतच नाही. सभा पण खूप कमी घेतल्या, म्हणजे 10 की काहीतरी फक्त सभा राहिली. तिथे त्या सभेमध्ये सभा ती म्हणजे दुर्घटना केवढी मोठी घडल्यामुळे पण हे झालं होतं आणि त्याने म्हणजे चांगले आता ही सगळी मार्केटिंगचीच माणसं घेतली असणार त्यांनी, ती वेगवेगळ्या ठिकाणची पारखून. एक प्रशांत किशोर सोडलं तर कुणालाही माहीत नव्हतं की हा एवढा मोठा बदल घडवेल. त्याच्यामुळे ही मंडळी गाफील राहिली आणि त्यांनी हे केलं. हां, या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना 2 प्रश्न मला विचारायचे आहेत. एक पहिला प्रश्न हा की ज्याचा उल्लेख तुम्ही सुरुवातीला केला होता की अशा पद्धतीनं अभिनेते निवडून आल्यानंतर जी चर्चा एक सुरू झालेली आहे उत्तर भारतातनं की बघा तुमच्याकडं म्हणजे तुम्ही आम्हाला गायपट्टा म्हणता आणि असे ॲक्टर तुम्ही मुख्यमंत्री बनवता वगैरे. तर मुळात याच्यामध्ये तुम्हाला तो सिनेमा कळलेला नाही, म्हणजे त्या तमिळ सिनेमा काय उत्तर भारताला ना याबद्दल नाव ठेवण्याचा शून्य इतका पण अधिकार नाही आहे. तुमच्याकडे तुम्ही पंजाबमध्ये धर्मेंद्र निवडून दिलं समजू शकतं, सनी देओल निवडून दिलं समजू शकतं. मथुरेमधून हेमा मालिनी कशी काय निवडून येते? कशाच्या बळावर निवडून येते? जयाप्रदा कुठली आहे? ती निवडून कुठून येत होती? तुम्हाला माहित तरी आहे का? तुम्ही चेहरा बघून किंवा कोणी उभं केलंय हे बघून तुम्ही मंडीचा आणि कंगना रनौतचा काय संबंध आहे? आणि प्लस हे उत्तर भारत किंवा बॉलिवूड मधल्या कुणाला हे असं यश तुमचा सिनेमा आपल्याकडचा आत्ताच्या काळात बऱ्यापैकी पॉलिटिकल सिनेमा पण दक्षिण भारतीय दिग्दर्शकांनीच केलेला तो जवान आहे. जवान मध्ये ऑलमोस्ट काँग्रेसचा जाहीरनामा सांगितल्यासारखा आहे. हो, बऱ्यापैकी. हा, म्हणजे ती एक विचारसरणी त्यांनी थेट मांडलेली आहे. ती कथेच्या अंगाने मांडलेली आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण दॅट इज हाऊ इट वर्क्स. तुमच्याकडे पॉलिटिकल सिनेमा नाही, तुमच्याकडे पॉलिटिकल आयडिओलॉजी सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याची परंपरा नाही. त्यामुळे तुम्हाला दक्षिण भारतातलं सिनेमा आणि पॉलिटिक्सचं गणित काय आहे ते कळणार नाही. बरोबर. आणि विजयच्या या म्हणजे अशा चित्रपटाच्या कथेच प्रमाणे वाटणारा हा जो विजय आहे त्याच्यानंतर खूप चर्चा सुरू झाली की आपल्याकडं हे का नाही होत, आपल्याकडं कोण असं करू शकणार वगैरे वगैरे. तर आपल्याकडं का नाही होऊ शकत असं, याचं एक जरा जाता जाता विषय. शरद पोंक्षेंनी प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही, त्यांना मिळतील मतं मला वाटतं. म्हणजे काय झालंय, जिथे जिथे थोडक्यात सांगतो, जिथे जिथे हिंदी समजते तिथे तिथे आपण आपल्या नकळत, सिनेमा काय वाईट नव्हता, आपल्याला सगळी गाणी आवडतात, आपले सगळे आवडते अभिनेते, त्याच्यावर आपलं भरण पोषण झालं आहे. पण दुर्दैवाने वयाच्या आणि इतिहासाच्या ह्या टप्प्यावर आल्यावर लक्षात येतं की जिथे जिथे हिंदी आहे तिथे तिथे स्थानिक सिनेमाच राहिला नाही. त्याच्यामुळे स्थानिक स्टारच नाही. इथला आत्ता आपण शिवाजी मंदिरच्या समोर आहोत, खाली उतरलं तर आपल्याला आपले 2-4 सुपरस्टार चहा पिताना दिसतील आणि त्यातल्या 2-3 जणांच्या आपण खांद्यावर हात म्हणून काय रे काय करतोस असं. तर कसं काय तुम्ही कुणाच्या मागे असणार जाणार? जिथे त्यांचा सिनेमा आहे, त्यांचा सुपरस्टार आहे, तिथेच हे होऊ शकतं. आणि पुन्हा भूमिका तर घ्या. बरोबर. आपल्याकडचे कोणत्या नटांनी भूमिका घेतलेल्या आहेत? डॉक्टर लागू, निळू फुले, दादा कोंडके, ही मंडळी त्यांच्या सिनेमात किंवा सिनेमा बाहेर ही काही एक भूमिका घेऊन काही काम करणारी होती. आता तुम्ही मला सांगा कोण आहे? कोणाकडे म्हणजे ग्लॅमर तरी असावं लागतं तेवढं खरं आहे, किंवा भूमिका घेणं तरी असावं लागतं. मराठीत ग्लॅमर नाही, कारण इथला जास्तीत जास्त ऑडियन्स खेचणारा सिनेमा हिंदी आहे. इथला प्रायमरी सिनेमा हिंदी आहे, मराठी नाही. सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल. आणि या निमित्तानं द्रविडियन पॉलिटिक्स आणि तमिळ सिनेमा यांचा जो एक घनिष्ठ संबंध आहे त्याचे बरेचसे पैलू सरांनी या चर्चेतनं उलगडून दाखवलेले आहेत. ही सगळी मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुमच्या काही सूचना असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.